आदर्श भारत माझामध्ये सर्व जनतेचं स्वागत। आपल्या सोबत जोडलेले युवा नेतृत्व, कामोठ्याचे नगरसेवक माननीय विकासजी घरात, कामोठ्यात आपला स्वतःचा विजय करत इतरांचा विजय घडवून आणणारे व्यक्तिमत्व म्हणून विकास घरात यांच्याकडे आज पाहिलं जातं। एकूणच आपला विजय झाला आहे। जनतेला काय आश्वासित कराल आणि भविष्यात कामोठ्यासाठी आपले काय विजन असतील? नक्कीच आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून 2016 ते 17 आणि 2025 ते 26 अशा या कार्यकारिणीमध्ये अनेक विकासांची कामं होते। या विकासांची कामं घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो होतो आणि त्यांचाच मुले हे आज आम्हाला घवघवीत यश मिळालं आहे। आणि येणाऱ्या काळात आमचे वेगवेगळे व्हिजन असणार, आरोग्याच्या संदर्भात असणार, इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून असणार, शैक्षणिक क्षेत्रात असणार, असे अनेक विजन घेऊन आम्ही कामोठ्यातील रहिवाशांसाठी जाणार आहोत। एकूणच विकास घरात यांनी जशी निवडणूक पार पडली, विजय घोषित झाला, तसेच ते जलद गतीने जनतेच्या सेवेसाठी कार्य झाले। आजही आपण कार्यरत होतात। कशा प्रकारचा आपलं कार्य सुरुवात झाले? नक्कीच आज जनतेचा मताधिक्य घेऊन आम्हाला विजयाचा गुलाल मिळालेला आहे आणि त्याच जनतेच्या सेवेसाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे ही विचारधारा घेऊन आपण भारतीय जनता पार्टी काम करत असते। मी याच्या अगोदरही माझ्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी इलेक्शन आले म्हणून काम करत नाही, तर 365 दिवस जनतेच्या सेवेसाठी असतं। त्यासाठी जे जे आज 2-3 उपक्रम होते ते उपक्रम राबवण्यासाठी मी स्वतः गेलो होतो। त्याचमुळे भारतीय जनता पार्टीची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकते। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शेवटच्या घटकापर्यंत विकास गंगा जी आहे ती त्यांनी जोपासलेली आहे। जसा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तसंच ते जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने कार्यरत झाले आहेत आणि असंच भविष्यात त्यांच्या हातून जनतेचा विकास घडेल अशी अपेक्षा करूया आणि जनतेसाठी सदैव ते तत्पर राहतील असा त्यांनी विश्वास दर्शवलेला आहे। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कामोठे।